बघा, सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी संविधानाने जिम्मेदारी दिली कोणाकडे हे बी समजलं पाहिजे ना. कोणाकडे दिली? आम्हाला आज काय व्यवस्था परिवर्तन पाहिजे? संविधानामध्ये ठरलेल्या सगळ्या गोष्टी बदलवायच्या आहेत का? 1950 नंतर जे लागू झाले ना, आम्ही तुम्ही खुर्चीवर बसलो असं आपण जेव्हा म्हणतो, तर ते बदलवायचं आहे का? मग आता कोणतं सिंहासन पाहिजे आपल्याला? पुन्हा काय मिळालं नाही आहे, काय मिळायचं राहिलेलं आहे. जे निवडणूक झाली आणि आता 4 जूनला जो रिझल्ट लागला, त्याच्यामध्ये इथं हॉलमध्ये बसलेले खूप आनंदी व्हायला पाहिजे होते ना. आनंदी व्हायला पाहिजे की नाही पाहिजे? कारण बरोड्याच्याच खासदार आहेत ना, त्या राहणाऱ्या बरोड्याच्याच आहेत की नाही? जात जमात सोडून द्या ना, कोणती आहे, त्यांना काय करायचं आहे आणि कोणी करवायचं आहे हे जर आम्हाला व्यवस्थित समजलं आहे या 75 वर्षामध्ये, तर आम्ही व्यवस्था परिवर्तन आम्हाला पाहिजे तशी करू शकतो. आम्हाला पाहिजे तशी व्यवस्था करू शकतो. विचार करायचा आहे ना. ओबीसीचे खासदार आहे आता निवडून आलेले, आणि चंद्रपूरला ओबीसीच्या हॉस्टेलसाठी ओबीसीना ॲडमिशन नाही म्हणून संघर्ष चालू आहे. विचार करायची गोष्ट आहे. आम्ही काय कोणत्या काळात आहोत, कोणत्या दृष्टीने विचार करत आहोत, काय बदलवायचं आहे आम्हाला? जे बदलवायला निघालेलं त्यांची दृष्टी कोणती आहे? संविधानिक दृष्टी आहे की असंविधानिक दृष्टी आहे? सामाजिक आहे की असामाजिक आहे? केवळ व्हॉट्सअपला देण्यामध्ये, केवळ वर्तमानपत्रामध्ये देण्यामध्ये होतं का? तेवढीच क्रांती आहे का आम्हाला की आम्ही 2 लोकांना घेतलं, माझ्या पाठीमागे 2-4 जण आहेत, जाऊन हॉस्टेलच्या वार्डनला मिळलं? तिच्या हातात काय आहे? कोणाला ॲडमिशन द्यायची हॉस्टेलच्या वार्डनच्या हातात आहे का? नाही आहे. सब ऑनलाईन आहे. आणि ठरवते कोण कोणाला ॲडमिशन द्यायचं, किती उत्पन्नाची मर्यादा आहे, कोणी ठरवलं? कोणी ठरवलं? जी संविधानिक व्यवस्था 1950 पासून या भारतामध्ये लागू झाली ना, त्या व्यवस्थेमध्ये असणारे आमचेच निवडून दिलेले प्रतिनिधी या सगळ्या गोष्टी ठरवत आहेत 1950 पासून. आणि आम्ही त्यांनाच कशासाठी पाठवलं? आम्ही जे संविधानात्मक लिखित व्यवस्था परिवर्तन झालेलं आहे कधी नव्हे ते या भारतामध्ये, त्या व्यवस्था परिवर्तन म्हणजे सामाजिक न्यायाच्या ज्या गोष्टी आहेत संविधानामध्ये, त्याची गृहिणी, त्याचं दृढीकरण या वरोऱ्यामध्ये करायचं आहे. त्याच्यासाठी ते प्रतिनिधी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. संविधान बचावण्यासाठी जर ते निवडून आलेले असतील आणि त्याच्यासाठी जर त्यांनी मागे लागलेले असेल आणि मतं मागितलेलं असेल, आम्ही जर दिलो असेल त्यांना, तर आम्ही जाब विचारण्यासाठी तयार पाहिजे ना. वरोऱ्यामध्ये 50 लोक ज्यांनी मतं दिलेले आहेत, आवश्यक आहे ना. ते विचारत नाही आपण. विचारण्याची प्रक्रिया काय आहे संविधानिक ते पण माहीत नाही आम्हाला.